नमस्कार, मी श्वेता अंकले. तरुण भारत न्यूज बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. जगाला सत्य आणि अहिंसेचा संदेश देणारे श्री भगवान महावीर यांच्या जन्मकल्याणक महोत्सवानिमित्त बेळगाव शहरात सोमवारी भव्य शोभायात्रा उत्साहात आणि भक्तिभावाने पार पडली. भगवान महावीर जन्मकल्याणक महोत्सवच्या समितीच्या वतीने आयोजित या शोभायात्रेला धर्मवीर संभाजी चौकातून प्रारंभ झाला. दिगंबर, श्वेतांबर, स्थानकवासी, तेरापंथी, जैन समाजातील शेकडो भाविक, महिला आणि युवक युवती मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. भगवान महावीरांच्या जीवनातील प्रसंग दर्शवणारे चित्ररथ, मोठे कटआउट्स तसेच अयोध्येतील राम मंदिराची प्रतिकृती यावेळी विशेष आकर्षण ठरली. गोवावेस येथील महावीर भवन येथे शोभायात्रेची सांगता करण्यात आली. शोभायात्रेच्या मार्गावर नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत कार्यक्रमाचा आनंद लुटला. बेळगाव तालुक्यातील हंदीगणूर ग्रामपंचायतीच्या हद्दीत येणाऱ्या बोडकेनट्टी गावातील शेतकरी शिवलिंगप्पा सत्याप्पा हुद्दार यांनी मत्स्यपालन क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन केले आहे. त्यांच्या या अभिनव उपक्रमाची दखल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 29 मार्च रोजीच्या मन की बात कार्यक्रमात घेतली. पारंपरिक शेतीऐवजी आधुनिक मत्स्यपालनाकडे वळत हुद्दार यांनी मुलगा राजू यांच्या सहकार्याने 1 एकर क्षेत्रामध्ये कृषी तळे तयार करून बायोफ्लॉक तंत्रज्ञानाचा अवलंब केला. या पद्धतीत त्यांनी मरल जातीच्या माशांचे उत्पादन घेत अल्पावधीतच चांगले उत्पन्न मिळवले असून खर्चातही बचत साधली आहे. या पार्श्वभूमीवर मन की बात कार्यक्रमात पंतप्रधान मोदी यांनी हुद्दार यांच्या कार्याचे कौतुक केल्यामुळे ग्रामीण भागामध्ये प्रेरणादायी उदाहरण निर्माण झाले असून हुद्दार कुटुंबात आनंदाचे वातावरण आहे. 28 मार्च रोजी अनमोड तपासणी नाक्यावर वाहन तपासणी दरम्यान अवैध मद्य वाहतूक उघडकीस आली. अशोक लेलँड हा ट्रक थांबून तपासल्यानंतर पुटमिस्टर कंपनीच्या कॉन्क्रीट पंप आणि त्याच्या ॲक्सेसरीजमध्ये लपवून मद्य वाहतूक केली जात असल्याचे आढळले. या कारवाईत रमच्या 400 बाटल्या, वोडकाच्या 250 बाटल्या आणि विस्कीच्या 275 बाटल्या अशा एकूण 166.50 लिटरच्या 925 बाटल्या जप्त करण्यात आल्या. चालक दर्पण बिन योगेशभाई कागदाड याला ताब्यात घेण्यात आलं असून तो गोवा राज्यातून अवैध विक्रीसाठी मद्य वाहतूक करत असल्याचे समजते. जप्त मालाची किंमत सुमारे 46,700 रुपये, कॉन्क्रीट मशीनची अंदाजे 20 लाख आणि वाहनाची 25 लाख रुपये असून पुढील तपास दांडेली अबकारी विभागाकडून सुरू आहे. महाराष्ट्रासह कर्नाटक सीमा भागाचे कुलदैवत श्री क्षेत्र वाडी रत्नागिरी ज्योतिबा डोंगर येथे श्री ज्योतिबाची चैत्र यात्रा बुधवार दिनांक 1 एप्रिल रोजी संपन्न होत आहे. रविवार दिनांक 29 मार्च रोजी कामदा एकादशीपासून यात्रेला प्रारंभ झाला असून बेळगावसह लातूर, सांगली, सोलापूर, पंढरपूर, सातारा व पुणे परिसरातून मानाच्या सासनकाठ्या डोंगरावर दाखल झाल्या आहेत. डोंगर परिसर भाविकांनी फुलून गेला असून हलगी तुतारीच्या नादात चांगभलच्या गजराने वातावरण भक्तिमय झाले आहे. महाराष्ट्र व कर्नाटकातून आलेल्या लाखो भाविकांनी श्री ज्योतिबाचे दर्शन घेत विविध धार्मिक विधींमध्ये सहभाग नोंदवला. देवाला महाअभिषेक, महापोशाख, धुपारती व पालखी सोहळा उत्साहात पार पडत असून पारंपरिक मानाच्या सासनकाठ्या, नगारा आणि नंदी बैल मंदिर परिसरात दाखल झाले आहेत. उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर हिडकल धरणातून घटप्रभा नदीमध्ये पाणी सोडण्यास सोमवार दिनांक 30 मार्चपासून सुरुवात करण्यात आली आहे. नागरिक व शेतकऱ्यांनी या पाण्याचा योग्य आणि जपून वापर करावा असे आवाहन पालकमंत्री सतीश जारकिहोळी यांनी केले आहे. त्यांनी प्रसिद्धी पत्रकात नमूद केले की दरवर्षीप्रमाणे यंदाही उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्यासाठी धरणातून पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला असून यासाठी निवडणूक आयोगाची परवानगी घेण्यात आली आहे. येत्या 7 एप्रिलपासून घटप्रभा उजवा व डावा कालव्यांनाही पाणी सोडण्यात येणार आहे. शेतकऱ्यांच्या गरजा लक्षात घेऊन हा निर्णय घेतला असून नागरिकांनी पाण्याची नासाडी टाळून त्याचा सदुपयोग करावा असे आवाहन करण्यात आले आहे. DK हेरेकर ज्वेलर्स म्हणजे बेळगावातील एक विश्वासू सुवर्णदालन. दिवसेंदिवस वाढत चाललेल्या सोन्या चांदीच्या किमतीमुळे ग्राहकांची धांदल उडत आहे. पण आमच्या सुवर्णदालनात मिळतो उत्तम ग्राहक सेवा, शुद्धतेची खात्री आणि वर्षानुवर्षाचा विश्वास. म्हणूनच आमचं तुमच्याशी नातं 52 कशी सोन्यासारखं उजळून निघतं. आमच्या दुकानात खरेदी करा 24 कॅरेट शुद्ध सोन्याचे कलाकुसरीचे दागिने, आकर्षक चांदीचे अलंकार
आणि पूजेसाठी लागणारे सर्व साहित्य. खरेदीवर मिळवा एक आकर्षक भेटवस्तू. नियम व अटी लागू. या सुवर्ण संधीचा लाभ घेण्यासाठी आजच भेट द्या DK हेरेकर ज्वेलर्स, श्री विठ्ठल भवन, संयुक्त महाराष्ट्र चौकाजवळ, खडे बाजार, बेळगाव, तसेच तेले पाटील गल्ली, शहापूर, बेळगाव येथील आमच्या सुवर्ण दालनाला. बेळगाव ते नवी मुंबई या नवीन विमान सेवेचा रविवार दिनांक 29 मार्चपासून अधिकृतपणे प्रारंभ झाला आहे. या सेवेमुळे दोन्ही शहरांदरम्यानचा प्रवास जलद आणि सोयीस्कर होणार आहे. व्यावसायिक, विद्यार्थी आणि सामान्य प्रवाशांना या नवीन विमान सेवेचा मोठा लाभ होईल. तसेच प्रवासासाठी लागणारा वेळही लक्षणीयरित्या कमी होईल. यामुळे बेळगावचा नवी मुंबईसह इतर भागांशी संपर्क अधिक मजबूत होणार आहे. प्रवाशांमध्ये या सेवेशी समाधान व्यक्त होत असून भविष्यात अशा अधिक सेवांची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. दांडेली शहरामध्ये 2 दिवस सतत सुरू असलेल्या पावसामुळे वीज पडल्याने नारळाच्या झाडाला आग लागली. शहरातील टाउनशिप परिसरातील शंकर मठजवळ SP नाईक यांच्या घराजवळील नारळाच्या झाडावर सायंकाळी सुमारे 6:15 वाजता ही घटना घडली. दुपारपासून सुरू असलेल्या वादळी वाऱ्यासह पावसामुळे विजेचा प्रहार झाला. घटनास्थळी अग्निशमन दल व पोलीस त्वरित पोहोचले आणि आग आटोक्यात आणली. या घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे समजते. सौंदत्ती पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये खंडणी आणि घरफोडीच्या गंभीर प्रकरणाचा तपास करताना पोलिसांनी पक्कीरेश उर्फ दर्शन गंगाप्पा कांबळी याला अटक केली. आरोपीकडून 6,90,000 रुपये किमतीचे 46 ग्रॅम सोन्याचे दागिने, 1,55,000 रुपये किमतीचे 675 ग्रॅम चांदीचे दागिने, 50,000 रुपये किमतीचे स्कूटर वाहन तसेच गुन्ह्यात वापरलेली इतर साधने जप्त करण्यात आली. एकूण 8,95,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. तपासात खंडणीचा 1 आणि घरफोडीचे 4 गुन्हे उघडकीस आले असून आरोपीला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. चलबेनहट्टी येथे सालाबादप्रमाणे यंदाही हनुमान जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येणार आहे. बुधवार दिनांक 1 एप्रिल रोजी मंदिरात जागरण व रात्री संगीत भजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. गुरुवार दिनांक 2 एप्रिल रोजी पहाटे 6 वाजता हनुमान जन्मोत्सव साजरा होऊन बाल हनुमानला पाळण्यात घालून नामकरण सोहळा पार पडणार आहे. त्यानंतर सायंकाळी 4 वाजता बैलगाडा रथयात्रा आयोजित करण्यात आली असून विविध धार्मिक कार्यक्रमही होणार आहेत. तसेच श्री क्षेत्र ज्योतिबा देवस्थानाच्या सासनकाठीचे पूजन करून आंबील व घुगऱ्याचा प्रसाद वाटप करण्यात येणार असल्याची माहिती ग्रामपंचायत सदस्यांनी दिली आहे. विजयपूर जिल्ह्यातील इंडी तालुक्यातील तेन्हळ्ळी गावामध्ये एका व्यक्तीची निर्घृण हत्या करून जाळल्याची घटना घडली असून हत्या होण्यामागील नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही. हत्या करून आरोपी फरार झाले आहेत. गुरु बसय्या रेवनय्या हिरेमठ वय वर्षे 72 यांची हत्या करण्यात आली आहे. गुरु बसय्यांची हत्या करून त्यांचा चेहरा जाळून तो विद्रूप करण्यात आला होता. घटनास्थळी पोलिसांनी पाहणी करून पंचनामा केला असून सदर घटना इंडी ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. अधिक तपास सुरू आहे. विजयपूर जिल्ह्यातील ताळीकोटे शहरामध्ये एका आईने आपल्या नवजात बाळाला लिंगायत कैलासधामजवळ फेकून दिल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. जुन्या पाण्याच्या टाकी परिसरात सापडलेल्या पुरुष जातीच्या बाळाचा मृत्यू झाला असून अनैतिक संबंधातून या बाळाचा जन्म झाल्याची शंका नागरिकांनी व्यक्त केली आहे. केवळ 1 दिवसापूर्वीच त्याचा जन्म झाला असावा असा अंदाज व्यक्त केला जात आहे. बाळाच्या उजव्या पायाला कुत्र्यांनी चावल्याचे आढळले आणि शरीरावर मुंग्या लागल्याचे दिसून आले. दरम्यान एक कुत्रा बाळ ओढत नेत असल्याचे स्थानिक नागरिकांच्या निदर्शनास येताच त्यांनी तात्काळ कुत्र्याला हाकलून पोलिसांना माहिती दिली. गुन्हे शाखेचे PSI SM पडशेट्टी यांनी प्रकरण नोंदवून पुढील तपास सुरू केला आहे. मेसर्स RS हेरेकर ज्वेलर्स, तुमच्या आनंदाच्या क्षणांना सुवर्णस्पर्श. नवजात बालकाला लागणारे सर्व प्रकारचे दागिने, लग्नसराई, मुंज, साखरपुडा किंवा कोणताही शुभप्रसंग प्रत्येक क्षण खास बनवण्यासाठी आकर्षक सोन्या चांदीच्या दागिन्यांची देखणी शृंखला येथे उपलब्ध. परंपरा आणि आधुनिकतेचा सुंदर संगम असलेले दागिने, नाजूक डिझाईन्स आणि उत्कृष्ट कारागिरीमुळे तुमचा प्रत्येक सोहळा अधिक उजळून निघेल. लग्नासाठी खास दागिने, बारशासाठी कडदोडा, पैजण, वाळे इत्यादी, तसेच मुंज व साखरपुड्यासाठी आकर्षक कलेक्शन, पारंपरिक ते मॉडर्न डिझाईन्सपर्यंत.
तुमच्या खास क्षणांना द्या एक चमकदार आठवण. शहापूर बाजारपेठेतील एक विश्वसनीय नाव, प्रोप्रायटर राघव हेरेकर यांचे मेसर्स RS हेरेकर ज्वेलर्स, 397 बार ए, खडे बाजार, शहापूर, बेळगाव. शुभ मुहूर्त गुंतवणुकीचा व्याजदर कमी होण्यापूर्वीचा 31 मार्च पूर्वी लोकमान्य सोसायटीमध्ये गुंतवणूक करा आणि मिळवा 10% आकर्षक व्याजदर. 1 एप्रिल पासून लोकमान्यांच्या सर्व योजनांवरील व्याजदर कमी होणार, म्हणूनच आजच निर्णय घ्या. अधिक माहितीसाठी आमच्या नजीकच्या शाखेला भेट द्या किंवा कॉल करा 1800-212-4050. लोकमान्य, प्रत्येक पावलावर तुमच्या सोबत. नियम व अटी लागू. वर्क फ्रॉम होम तसेच सरकारी योजनेतून कर्ज मिळवून देतो असे सांगून अनेकांची बँक खाती वापरल्याप्रकरणी शहर CEN विभागाने बेळगावच्या महिलेला परवरीतून अटक केली. दुसरा संशयित मुंबईचा आहे. मेघा मारदोळकर व हैदर अली गुलाम अली उज्जैनवाला अशी त्यांची नावे आहेत. न्यायालयाने त्यांची रवानगी हिंडलगा कारागृहात केली आहे. सार्वजनिक ठिकाणी मद्यसेवन करणाऱ्या एका युवकाला उद्यमबाग पोलिसांनी अटक केली आहे. ही कारवाई शनिवारी उद्यमबाग परिसरात करण्यात आली. अटक करण्यात आलेल्या युवकाचे नाव किरण चंद्रकांत शिरोळकर, वय 40 असे आहे. तो सार्वजनिक ठिकाणी मद्यसेवन करत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलीस निरीक्षक PG गंडवगोळ आणि त्यांच्या पथकाने तात्काळ कारवाई करत त्याला ताब्यात घेतले. या प्रकरणी आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. नॅशनल हायवे ऑथॉरिटी ऑफ इंडियाकडून राज्यातील टोल दरामध्ये 3 ते 5% वाढ जाहीर करण्यात आली असून ही वाढ 1 एप्रिलपासून लागू होणार आहे. या निर्णयामुळे वाहनधारकांना अतिरिक्त आर्थिक भार सहन करावा लागणार असून राज्यातील सुमारे 65 टोल नाक्यांवर ही दरवाढ लागू होईल. नव्या दरानुसार कारसाठी 5 ते 10 रुपये तर व्यावसायिक वाहनांसाठी 15 ते 40 रुपये अधिक मोजावे लागणार आहेत. राष्ट्रीय महामार्ग दर नियम 2008 नुसार दरवर्षी आर्थिक वर्षाच्या प्रारंभी टोल दरात सुधारणा केली जाते अशी माहिती प्रकल्प संचालक KB जयकुमार यांनी दिली. दरम्यान कर्नाटक राज्य खासगी वाहतूक संघटना महासंघाचे अध्यक्ष S नटराज शर्मा यांनी या दरवाढीवर टीका करत व्यावसायिक वाहनधारकांवर अतिरिक्त आर्थिक अन्याय होत असल्याचे म्हटले आहे. बेळगावातील खंजर गल्ली परिसरातील नागरिकांना आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी नव्या सरकारी दवाखान्याच्या उभारणीचे भूमिपूजन रविवारी आमदार आसिफ सेठ यांच्या हस्ते करण्यात आले. प्रस्तावित दवाखान्यामुळे स्थानिक नागरिकांना उपचारांसाठी दूरवर असलेल्या जिल्हा रुग्णालयामध्ये जाण्याची गरज भासणार नाही. अनेक दिवसांपासून या भागामध्ये आरोग्य केंद्र सुरू करण्याची मागणी होत होती. त्या मागणीची दखल घेत खुल्या जागेमध्ये सदर आरोग्य केंद्र उभारले जाणार असल्याचे आमदार सेठ यांनी सांगितले. जास्तीत जास्त नागरिकांनी या दवाखान्याचा लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी यावेळी केले. कार्यक्रमादरम्यान नागरिकांच्या वतीने आमदार आसिफ सेठ यांच्यासह पोलीस निरीक्षक JM कालीमिर्ची यांचा सत्कार करण्यात आला. निपाणी येथील मिरजकर मळा तलावाजवळ गांजा सेवन करणाऱ्या एका युवकास निपाणी शहर पोलिसांनी ताब्यात घेतलं असून प्रतीक प्रवीण सौंदलगेकर, वय 22, राहणार हरिनगर असं त्याचं नाव आहे. दरम्यान प्रतीक हा गांजा सेवन करत असल्याची माहिती निपाणी शहर पोलिसांना मिळाल्यानंतर पोलीस उपनिरीक्षक शिवानंद कारजोळ व त्यांचे सहकारी संजय काडगौडर यांनी सदर कारवाई केली. वैद्यकीय तपासणीत या युवकाने गांजा सेवन केल्याचे निष्पन्न झाले. घटनेची नोंद निपाणी शहर पोलीस स्थानकात झाली असून पुढील कार्यवाही सुरू आहे. KPS मॅग्नेट योजनेअंतर्गत शासकीय शाळा बंद करण्याच्या निर्णयाविरोधात 10 एप्रिल रोजी बेंगळूर येथील फ्रीडम पार्कमध्ये आंदोलन आयोजित करण्यात आले आहे. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर रविवारी बेळगावमध्ये पोस्टरचे अनावरण करण्यात आले. AIDSO आणि SSUJS या संघटनांनी पुढाकार घेतला असून गेल्या 4 महिन्यांपासून गावागावात जनजागृती मोहीम राबवत आहेत. शासकीय शाळा बंद केल्यास ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम होऊ शकतो अशी भीती व्यक्त केली जात आहे. संघटनांच्या आवाहनानुसार विद्यार्थी, पालक आणि नागरिकांनी या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथेच संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.